सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर खासदार प्रणिती शिंदे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आक्रमक झाल्या होत्या। सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सर्वांगीण विकासाला गती मिळावी, शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळावा, तसेच विविध विकास कामातील अडथळे दूर करून प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावेत, या उद्देशाने सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हा नियोजन समिती बैठकीत विविध महत्त्वाच्या विषयांवर प्रशासनाचे लक्ष वेधत ठोस मागण्या मांडल्या। सोलापूर येथील नवीन जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक पार पडली। या बैठकीत विरोधी पक्षाच्या खासदार म्हणून प्रणिती शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण लोकसभा मतदारसंघातील विकास कामे, शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, सिंचन व्यवस्था, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, शहर व ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे, वीज पुरवठा, संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजना, अंगणवाडी, घरकुल योजना, शेतकऱ्यांची कर्जमाफी, पीक विमा तसेच विविध विभागातील प्रलंबित विकास कामांची कारणमीमांसा याबाबत सखोल आढावा घेतला। यावेळी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून विविध कामांच्या सद्यस्थितीची माहिती घेऊन रखडलेल्या विकास कामांना गती देणे, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी तातडीने सोडवणे आणि शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत प्रशासनाकडे ठोस भूमिका मांडत विविध सूचना व मागण्या केल्या। सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदी काठावरील शेतीसाठी दिवसाच्या वेळेत किमान 8 तास 3 फेज वीज पुरवठा सुरू करण्यात यावा। रात्री दिला जाणारा वीज पुरवठा शेतकऱ्यांच्या उपयोगाचा नसल्याने त्यात तातडीने बदल करण्यात यावा। ग्रामीण भागात सिंगल फेज वीज पुरवठा 24 तास सुरळीत सुरू ठेवावा। उजनी धरणातून सीना नदी व बोगद्यास आवश्यक पाणी तातडीने सोडावे। संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेसाठी जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याच्या दाखल्याची अट रद्द करून पूर्वीप्रमाणे सिव्हिल सर्जन यांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरावे। सोलापूर शहरात आवश्यकतेनुसार नवीन अंगणवाड्या मंजूर कराव्यात। सोलापूर शहरातील अतिशय वर्दळीच्या मर्याई चौकातील रेल्वे उड्डाणपूल आणि आसरा चौकाजवळील उड्डाणपुलाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने कामांना गती देऊन लवकरात लवकर ती कामे पूर्ण करावी, जेणेकरून नागरिकांची होणारी गैरसोय दूर होईल। याशिवाय जिल्ह्यातील विविध प्रलंबित विकास कामे तातडीने पूर्ण करणे, शहर व ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास, शेती व सिंचन व्यवस्थेला बळकटी देणे, शेतकरी कल्याणाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे तसेच नागरिकांना अधिक दर्जेदार व परिणामकारक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही खासदार प्रणिती शिंदे यांनी या बैठकीत केली।